नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना। आणि आज आपण कुठली रेसिपी नाही किंवा ब्लॉग नाही काही बघणार नाही। तर आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि मार्च महिना चालू झालेला आहे। फेब्रुवारी महिन्यापासून आपण उन्हाळी सगळं सामान करायला चालू करतो, म्हणजे सांडगे पापड असतील, लोणचे असतील। तर जे ऊन पडतं त्याचा पण आपण उपयोग करून घेतला पाहिजे। त्यासाठी आपण आता हे 2-3 महिने सांडगे पापड लोणची मसाले करून ठेवायचे असतात। तर आजच्या काही टिप्स त्या संदर्भातल्या आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या टिप्स मिळणार आहेत बघा। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला असल्यास प्लीज लाईक करत जावा, कमेंट करत जावा, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का नाही हे मला तुमच्या लाईकद्वारे आणि कमेंटद्वारेच कळत असतं। त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली टिप आहे ती, जे मसाले आपण वापरतो किंवा मिरची वापरतो तर ती काय करायची आहे, तर चांगल्या क्वालिटीचे मसाले वगैरे आपण आणायचे आहेत। कारण की पापडासाठी पण बघा डाळी वगैरे आणतो आपण, त्या शक्यतो चांगल्या क्वालिटीच्या आणायच्या, जेणेकरून काय होणार नाही तर आपण आता जे वाळवण्याचे पदार्थ करतो ते 1-2 वर्षासाठी करतो, त्यामुळे ते खराब होऊ नये त्याच्यासाठी चांगल्या प्रतीचाच माल वापरायचा। नाहीतर एकदा कसं होतं बघा, लोणच्याला बुरशी येते, परत पापडासनी जाळी लागते आणि सांडग्यांना पण कसं होतं तर म्हणजे असं जाळी लागते, त्यामुळे मसाल्यांना पण जाळी होते। त्यामुळे चांगल्या प्रतीचा माल आणायचा आणि तो वापरायचा। नाहीतर आपल्याकडे शिल्लक असलेले आधीचे शिल्लक असलेले आपण मसाले वगैरे वापरतो, पण ते वापरायचे नाहीत, कारण त्यांना हवा वगैरे लागलेली असत्या, त्यामुळे ते वापरायचं नाही। तर एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आणून आपण मसाल्यांना ते वापरायचा। ही झाली पहिली। त्यानंतर दुसरी टिप आहे ती स्वच्छता। कसं होतं तर बघा, ज्यावेळी आपण पापड बनवतो किंवा मसाल्यांना मिरच्या आणतो किंवा पापडासाठी डाळी वगैरे आणतो, तांदूळ आणतो, तर ते व्यवस्थित म्हणजे निवडून वापरायचे। आता शक्यतो निवडलेले पण मिळतात, पण इतर वेळी वापरताना एक ठीक आहे, पण आपण ज्यावेळी वर्षभर सांडगे वगैरे करतो त्यावेळी ते निवडूनच वापरायचे, कारण की जेणेकरून ते खराब होऊ नये। आपण कोणताही पदार्थ बनवतो ते खराब होऊ नये। विशेषतः काय करायचं, डाळी तांदूळ हे शक्यतो निवडूनच वापरायचं, म्हणजे तो पदार्थ पण तेवढा चांगला होईल आणि केलेला पदार्थ खराब पण होणार नाही। त्यामुळे सगळे व्यवस्थित निवडानिवडी करूनच आपण काय करायचं आहे तर वापरायचा। तिसरी टिप आहे ती मसाल्या संदर्भातच आहे। तर आपण जे मसाले वापरणार आहे, आता तुम्ही बऱ्याचदा म्हणजे गरम मसाला करता, मालवणी मसाला करता, काळं तिखट करता, त्यावेळी काय करायचं आहे तर मसाले आणताना हे ताजेच आणायचे। नाही तर बऱ्याचदा आपण घरात शिल्लक असतात ते मसाले वापरतो, तर त्या मसाल्यांना हवा वगैरे लागलेली असते आणि त्यांचा वासही निघून गेलेला असतो। त्यामुळं आपण जो मसाला बनवतो त्याला रंग म्हणा किंवा वास आणि त्याची चव ही तेवढी येत नाही, कारण ते हवा वगैरे लागल्यामुळे ते मसाल्यांचं हे निघून गेलेलं असतं। त्यामुळं आपण मसाला करत असताना ताजेच खडे मसाले आणायचे आणि त्याचाच मसाला बनवायचा, जेणेकरून तो मसाला पण चवीला चांगला होईल, रंगाला सुद्धा चांगला होईल आणि जास्त काळ टिकेल। त्यासाठी आधीचे मसाले असतात ते तुम्ही इतर कशामध्ये पण तुम्ही आता घरात कोणताही पदार्थ बनवता मसालेदार त्याला वापरू शकता। पण जर तुम्हाला असे मसाले, मालवणी मसाला असेल किंवा गरम मसाला असेल, असे जर पदार्थ मसाले बनवायचे असतात त्याला ताजेच खडे मसाले आणून मसाला बनवा। आता चौथी टिप आहे ती मिरच्यांच्या संदर्भात आहे। असे भरपूर मसाले आहेत बघा की ज्यामध्ये आपण मिरच्यांचा जास्त वापर करतो। उदाहरणार्थ सोलापुरी मसाला असेल किंवा मालवणी मसाला असेल किंवा कांदा लसूण चटणी असेल आपली, त्यामध्ये मिरच्यांचा वापर जास्त होतो। तर त्या मिरच्या आणत असताना काय करायचं आहे तर उन्हामध्ये वाळवायचं आहे, कारण बऱ्याचदा कसं होतं, मिरची ज्यावेळी आपण आणतो दुकानातून आणा किंवा बाजारातून आणा त्यावेळी पाणी मारलेलं असतं। पाणी का मारतात तर ती मिरची वजनाला कमी बसावी म्हणून पाणी मारतात।
ती पाणी मारल्यामुळे ओली झालेली असते मिरची, त्यामुळे उन्हामध्ये चांगली सुकवायची आणि त्यानंतरच मिरची ती भाजायची आणि मग मसाल्यामध्ये वापरायची। मिरची सुकवल्याशिवाय अजिबात भाजायची नाही आणि मसाल्यामध्ये वापरायची नाही। एक जण म्हणतात की भाजल्यावर पण मिरची म्हणजे सुकली जाते, पण तसं नसतं। कधीही मिरची उन्हामध्ये वाळवायची आणि मगच भाजायची आणि मसाल्यामध्ये वापरायची। आणि मिरची कशी वाळली हे ओळखायचं तर असं मिरची आपण तोडलो की लगेच त्याचे 2 भाग होतात बघा, आणि मिरचीचा जो देठ असतो तो पण कटनं लगेच मोडला जातो। त्यावेळेस समजायचं की मिरची चांगली वाळलेली आहे आणि त्यावेळेस मिरची आपण मसाल्यामध्ये वापरायची, त्याशिवाय मसाल्यामध्ये मिरची वापरायची नाही। लई पण असं एक 3-4 दिवस मिरची उन्हामध्ये वाळवायची नाही, नाहीतर मिरचीचा कलर बदलतो आणि तुमच्या मसाल्याला पण कलर मग व्यवस्थित येणार नाही, म्हणजे पांढरट असा मसाला होणार। आणि मिरची मसाल्यामध्ये वापरताना देठ काढूनच वापरायची, कारण देठामुळे सुद्धा कलर असा पांढरट येतो बघा। आणि देठ काढत असताना पूर्ण देठ काढायचा नाही, पाठीमागचे जे असं टोक असतं ते तेवढंच काढायचं, पूर्ण असं ते उपसून काढायचं नाही देठ, कारण पाठीमागचा देठाचा जो असं गोल भाग असतो त्यामध्येच खरी चव मिरचीची असते। त्यामुळे पाठीमागचं जे असं टोक असतं ते तेवढं मोडायचं, कारण त्यानं कलर ह्याला आपल्या मसाल्याला पांढरट येतो। त्यामुळे देठ काढून मिरच्या उन्हामध्ये वाळवायच्या, तसेच निवडायच्या, कारण मिरची ज्यावेळी तुम्ही वाळवता बघा आणि खाली जे बी राहिलेलं असतं त्यामध्ये खडे असतात। जे विकणारे दुकानदार असतात ते काय करतात तर खडे सुद्धा त्यामध्ये घालतात, जेणेकरून वजनाला मिरचीचं म्हणजे मिरची कमी बसावी म्हणून खडे पण असतात बघा त्यात, असे काळे काळे खडे असतात। त्यामुळे ते सुद्धा निवडायचं, नाहीतर आपण केलेला मसाला किंवा कांदा लसूण चटणी असेल ती खराब होऊ शकते, त्यात खर लागू शकते। त्यामुळे त्या बियामध्ये जे हे असतं सगळ्या मिरच्या निवडून घ्यायच्या देठ काढून, आणि खाली जे गाळ राहिलेला असतो तो व्यवस्थित निवडायचा आणि मगच आपण मसाला बनवायचा। आता पुढची टिप आहे ती मसाला भाजण्यासंदर्भात आहे। ज्यावेळी आपण मसाला भाजतो त्यावेळी काय करतो तर खूप तेलाचा वापर करतो। मग ज्यावेळी आपण डंकामध्ये कांडायला नेतो त्यावेळी ते डंकवाले खूप चिडतात बघा, की म्हणतात तू किती तेल वापरले, म्हणजे मसाला कुठला जात नाही, जास्त तेल असेल तर बारीक होत नाही, कारण मसाले असे चिवट बनतात त्या तेलामुळे। तर काय करायचं, मसाला भाजताना कमी तेलाचा वापर करायचा, जेणेकरून आपली चटणी एकदम अशी गंधाव आणि मऊसूत होईल, मसाला आपला एकदम मऊसूत होईल। ज्यावेळी आपण कांदा लसूण चटणी करतो त्यावेळी मग काय होतं तर एकदम मऊसूत चटणी गंधावानी होते, नाहीतर मग मसाला कुठला जात नाही व्यवस्थित। शक्यतो धने तीळ तर अजिबात म्हणजे त्यात तेल वापरायचंच नाही, कोरडेच भाजायचे। जेवढे जिन्नस आपल्याला कोरडे भाजता येतील तेवढे भाजायचे। म्हणजे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर ना तेल कडवून ज्यावेळी पूर्ण चटणी होते त्यावेळी शेवटी त्या ह्याच्यात घातला डंकामध्ये आणि थोडंसं मिक्स केला, किंवा घरात जरी तुम्ही तेल कडवून चटणीत घालून हाताने जरी मिक्स केला तरी सुद्धा चालतं, पण मसाले भाजताना तेलाचा वापर हा कमी करायचा। त्यानंतरची टीप आहे ती वाळवणासंदर्भातलीच आहे। तर ज्यावेळी आपण गव्हाच्या कुरड्या किंवा तांदळाच्या कुरड्या आपण ह्याच्या ज्वारीच्या भातोड्या बनवतो किंवा मक्याच्या भातोड्या बनवतो, तर असे पदार्थ असतात ते आपल्याला काय करावे लागतात तर 3-4 दिवस, एक जण 5-6 दिवस सुद्धा भिजत घालतात बघा। तर भिजत घातल्यामुळे काय होतं तर त्याचा वास यायला लागतो। तर असे पदार्थ भिजत घालताना काय काळजी घ्यायची तर आपण आज भिजत घातले तर उद्या सकाळी उठल्यावर आंघोळ करायची, ते त्यातलं पाणी सगळं काढायचं, ते स्वच्छ धुवायचं हलक्या हातानं, म्हणजे रोजच्या रोज पाणी त्यातलं बदलायचं, जेणेकरून त्या पदार्थाचा घाण वास येणार नाही। आणि शक्यतो एक जण लईच दिवस कुजवतात तर तेवढे दिवस भिजत घालू नका किंवा कुजवू नका, कुजवतात असं म्हणतात त्याला, जेणेकरून काय होईल तर तुमचा चिक पण व्यवस्थित चांगला निघेल आणि त्याचा वास पण चांगला म्हणजे येईल। नाही तर जास्त दिवस भिजत घातल्यावर खूप घाण वास येतो त्याचा, मक्याचा तर खूपच घाण वास येतो बघा। त्यामुळे शक्यतो एक 3 ते 4 दिवस भिजत घालायचं आणि रोजच्या रोज त्यातलं पाणी काढून व्यवस्थित धुवून मग त्याचा चिक काढून आपण कुरवड्या भातोड्या वगैरे बनवू शकतो, जेणेकरून काय होईल तर त्या भातोड्यासनी कुरड्यासनी वास पण चांगला येईल आणि जास्त व्यवस्थित टिकतील पण ते।
त्यानंतरची टीप आहे ती पापड लाटतानाची आहे बघा। पापड लाटताना आपण काय करतो तर समजा आता हंडी पापड आपल्याला करायचे आहे, वाफेवरचे करतो पापड आपण, हंडी पापड किंवा उडदाचे पापड लाटून करतो। तर हंडी पापड करत असताना एकदा आपण प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून त्यात ते गोळा ठेवून पापड करतो, पण तेलाचं प्रमाण हे म्हणजे शक्यतो करायचंच नाही पापडाला, कारण कसं होतं तेलामुळे असं एक कुबट असा वास येतो त्या पापडासनी थोड्या दिवसानंतर। त्यामुळे शक्यतो आणि एक पापड काय करतो आपण म्हणजे नुसताच असं मशीनवर, पापडाचं मशीन असतं त्याला, मशीनला असं तेल लावून ते पापड गोळा ठेवून करतो। तर तेलाचा वापर हा अजिबात करायचाच नाही, किंवा लाटताना सुद्धा तेल लावतो तर अजिबात करायचा नाही। आणि ज्यावेळी आपण उडदाचे पापड करतो त्यावेळी आपण पिठाचं प्रमाण जास्त लावलं तर त्या पापडासनी जाळी लागू शकते, लक्षात ठेवा, म्हणजे अळे वगैरे होऊ शकते त्या पापडासनी जर पीठ लावलं तर आपण। त्यामुळे पिठाचं प्रमाण हे शक्यतो कमीच करायचं, बिन पिठाचं बिन तेलाचं पापड करता येतील ही काळजी आपण पापड लाटताना घ्यायची, जेणेकरून आपले पापड जास्त काळ टिकतील। त्यानंतरची टीप आहे ती तिखट सांडगे आपण ज्यावेळी अशी तोडतो बघा, डाळीचे सांडगे असतात ते, तर त्याला आपण काय करतो जास्त असं बारीक बारीक तुटावेत म्हणून आपण पाणी वापरतो, हाताला पाणी लावतो आणि ते सांडगे असे तोडत असतो आपण। तर जास्त पाणी लावायचं नाही, जास्त पाणी लावल्यामुळे काय होतं तर सांडग्यांचा कलर बदलतो, त्यांची चव सुद्धा बदलते, लक्षात ठेवा। त्यामुळे कमी पाणी हाताला लावूनच आपण सांडगे नाजूक नाजूक तोडायचे, आणि ते सांडगे जास्त उन्हात पण वाळवायचे नाहीत, नाही त्याचा कलर सगळा बदलतो। जास्त उन्हात वाळवलं तर पूर्ण असे पांढरे सांडगे होतात। त्यामुळं उन्हात वाळवत असताना पहिल्या दिवशी तेवढा असं पूर्ण उन्हात वाळवायचं, आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण वाळवतो त्यावेळी असं काय करायचं तर पातळ असं कापड ओढणी त्याच्यावर झाकायची, जेणेकरून उन्हाचा जास्त तडाखा त्या सांडग्यांवर पडणार नाही, त्याची चव आणि रंग बदलणार नाही, ही काळजी घ्यायची। त्यानंतरची टीप आहे ती कुरडई आपण ज्यावेळी बनवतो किंवा सांडगे बनवतो ते पीठ शिजवायचं असतं बघा। तर ज्यावेळी तुम्ही समजा जर तुम्ही पहिल्यांदाच कुरडई बनवत असाल तर जास्त प्रमाणात बनवू नका, थोड्या प्रमाणातच बनवा, आणि जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर ज्यांना त्यातलं माहिती आहे त्यांची थोडी मदत घ्या, कारण समजा जर पदार्थ तो आपला म्हणजे कुरडई जर बिघडली, कसं होतं तर चिक व्यवस्थित काढावा लागतो आणि प्रमाणात पाणी ठेवूनच ते शिजवावं लागतं, नाही तर पाण्याचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तर कुरडई व्यवस्थित येत नाही। त्यामुळे कुरडई करताना काय करायचं तर जर नवशिके आहेत त्यांनी व्यवस्थित म्हणजे करताना थोड्याच प्रमाणात करायची, आणि जर जास्त प्रमाणात करायचं तर कुणाची मदत घेऊनच करा, जेणेकरून तुमची कुरडई बिघडणार नाही। कसं होतं म्हणजे आपल्याला त्यातलं काही माहित नसतं आणि आपण पहिल्यांदाच करत असतो तर भीत करत असतो, आणि भिण्याच्या नादात काय होतं तर काहीतरी आपल्यातनं मिस्टेक ही होतेच। त्यामुळं भ्यायचं नाही, सोडा भिलं तरी त्याच्यावर काय आपल्याला याच्यावर सोल्युशन काढता येईल हे शांत डोकं ठेवून आपण विचार करूनच करायचं, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होतं। पाण्याचं प्रमाण तेवढं व्यवस्थित पाहिजे, आणि ज्यावेळी आपण चिक असं घालून हलवतो तो व्यवस्थित हलवला पाहिजे, जेणेकरून त्यात गुठळ्या किंवा गाठी झाल्या नसल्या पाहिजेत, आणि एकदम मंद गॅसवर आणि हलवण्याचा आपला स्टॅमिना भरपूर पाहिजे, लक्षात ठेवा, कारण ते व्यवस्थित पीठ शिजलं तरच तुमची कुरडई व्यवस्थित फुगली जाते, व्यवस्थित होते, नाहीतर तुटत्यात, मग सगळे असं बुकना होतो कुरडईचा। त्यासाठी जे नवशिके आहेत त्यांनी कुणाची मदत घेऊनच करा, जास्त प्रमाणात करायचे असल्यास। त्यानंतरची टीप आहे ती लोणच्या संदर्भात आहे। तर लोणचं करत असताना कधीही बाहेरच्या पाण्याचा त्याला स्पर्श होता कामा नये, लक्षात ठेवा। म्हणजे आपण लिंबू किंवा मिरचीचं लोणचं घालतो, गाजराचं घालतो, परत आंब्याचं लोणचं घालतो, तर ती आधीच ओलसर असतात, आणि बाहेरच्या पाण्याचा जर त्याला कुठेही हात लागला तर मग ते खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळं आपण जे लिंबू किंवा आंबा जे वापरणार आहे ते स्वच्छ धुवायचं, स्वच्छ पुसायचं, कोरडं करायचं। परत लोणचं बनवताना तुम्ही जे कापड वापरणार आहे, पातेली वापरणार आहे
तुमचे हात सुद्धा एकदम कोरडे पाहिजेत, लक्षात ठेवा, जेणेकरून मग ते लोणचं खराब होणार नाही. नाहीतर पाण्याचा जर त्याला हात लागला तर लोणचं तुमचं जास्त काळ टिकणार नाही. त्यात बारीक अशी आळी धरू शकते पाण्यामुळं. त्यामुळं जे तुम्ही वापरणार आहे साहित्य ते सगळं व्यवस्थित कोरडं असावं लोणचं करताना, ही काळजी. त्यानंतर यानंतरची टिप आहे ती मसाला आणि आपण जे लोणचं करतो तर त्यामध्ये आपण मिठाचं प्रमाण जास्त असतं, लक्षात ठेवा. तर ती साठवायची कशात? समजा तुम्ही ॲल्युमिनियमच्या डब्यात, स्टीलच्या डब्यात जर साठवला ती तर त्याला छिद्र पडू शकतात, कारण त्यात मीठ असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ती साठवायला आपण एकतर काचेची बरणी वापरायची किंवा आपली जी चिनी मातीची बरणी असते ती वापरायची. पण बऱ्याचदा काय होतं, त्या चिनी मातीच्या बरणीत सुद्धा बघा ती व्यवस्थित भाजलेली नसते, थोडी कच्ची असते. त्यामुळे मसाल्यातलं, चटणीतलं किंवा लोणच्यातलं तेल सगळं असं ओढून घेतलं जातं आणि बरणीच्या बाहेर येतं ते तेल. त्यामुळं काय करायचं, तर जी काचेची बरणी असते तीच मसाले आणि चटण्या साठवण्यासाठी वापरायच्या. आपली जी वर्षभराची चटणी असते किंवा आपली लोणची असतात ती आपली जी काचेची बरणी असते त्यामध्ये साठवायची. शक्यतो चिनी मातीच्या बरणीमध्ये सुद्धा साठवू नका. जर साठवायची असेल तर चांगल्या क्वालिटीची चिनी मातीची बरणी घ्या. जी अशी रस्त्यावर घेऊन येतात बघा फिरत वगैरे, त्यांच्याकडनं जर बरणी घेतली तुम्ही तर त्यातनं हमखास असं तेल ओढलं जातं सगळं आणि आपली जी चटणी वगैरे असते ती अशी कोरडी होते एकदम, कारण सगळं तेल ते असतं ती बरणी असते ती ओढून घेते. त्यामुळं सगळी चटणी आपली अशी कोरडी होते, मसाले कोरडे होतात. त्यामुळं शक्यतो जी आपली काचेची बरणी असते त्यामध्येच लोणची मसाले साठवत जावं. त्यानंतरची टीप आहे, आता कसं झालं तर फ्लॅट सिस्टीममुळे सगळ्यांच्याच घरात ऊन येतं असं नाही, आणि फ्लॅट सिस्टीममध्ये पण गॅलरीत येतं तेवढंच ऊन येतं. तर वाळवणीचे पदार्थ ऊन येत नसतील तर आपण कसे म्हणजे साठवायचे, कसं त्यांची काळजी घ्यायची. तर काय करायचं, ज्यावेळी आपण ते घालतो पापड वगैरे, आता समजा तुम्ही जर चिप्स वगैरे घातला तर ती घालताना खूप असतात पण वाळल्यानंतर थोडेसेच होतात. तर वाळवूसपर्यंत आपण घालायच्या, नंतर तुम्ही एखाद्या टोपलीमध्ये वगैरे जर ठेवला, ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये किंवा कशामध्ये जरी ठेवला तरी पण चालते. 2-3 तास तरी त्याला चांगलं ऊन द्या आणि नंतर तुम्ही फॅन खाली असं हे करून पसरून ठेवला तरी चालतं. आणि वर्षातून 1-2 वेळा काय करायचं, काढायचं, फॅन खाली थोडं सुकवायचं आणि मग आपण जे प्लॅस्टिकची पिशवी असते त्यामध्ये भरून व्यवस्थित स्टोअर करून ठेवला तर त्याला जाळे आळी लागणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतरची टीप आहे ते सांडगे पापड आपण साठवून कसे ठेवायचे. तर ज्यावेळी आपण कडकडीत उन्हातून ते वाळवून आणतो तर आणल्या लगेच ते भरून ठेवायचे नाही, त्यांना रूम टेम्परेचरवर थोडंसं ठेवायचं. थोडेसे थंड झाले की एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते भरून आपण व्यवस्थित गाठ मारून तुम्ही मग ॲल्युमिनियमच्या डब्यात, स्टीलच्या डब्यात, प्लास्टिकच्या जे आपल्या ह्याच्या असतात बरण्या वगैरे त्यात जरी ठेवला तरी सुद्धा चालतं. फक्त उडदाचे जे पापड असतात ते जास्त कडकडीत उन्हात वाळवायचं नाहीत, नाहीतर काय होतं त्याचे कडके पडतात उडदाच्या पापडाचे. त्यामुळे ते 2 ते 3 तास उन्हामध्ये वाळवायचे, आणायचे आणि घरातच सुकून द्यायचे. आणि त्यामुळे त्या उडदाच्या पापडामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ओलसर असतात, त्यामुळे ते पूर्ण पॅक डब्यामध्ये कधीही ठेवायचे नाही. थोडंसं हवा नकळत खेळती राहील अशा डब्यामध्ये ठेवायचं, नाहीतर मग त्यांना भुरा येऊ शकतो. नाहीतर काय करायचं, तर 2-3 महिन्यातनं आपण खालवरती पापड करून ठेवला तरी सुद्धा चालतो. उडदाच्या पापडांची तेवढी काळजी घ्यायची. बाकीचे जे सांडगे असतात त्यांना तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून असं गाठ मारून ठेवला तर खूप चांगले राहतात, कारण ते कडकडीत वाळलेले असतात. आता वाळवणीचे पदार्थ करताना म्हणजे पहिला काय करायचं हे आपल्याला कळत नाही, क्रम कसा असावा आपला. तर जे वेळखाऊ पदार्थ आहेत बघा ते आधी करायचे. उदाहरणार्थ आता समजा कुरड्या वगैरे असतात त्या 3-4 दिवस आपण भिजत घालतो, तर 3-4 दिवस तुम्ही नुसता ते
भिजतच घालायचं असतं, म्हणजे त्याचं ते भिजत असतं तोपर्यंत आपल्याला 4 दिवस वेळ मिळतो. तर ते भिजत घालायचे आणि बाकीचे मग तुम्ही उडदाचे पापड म्हणा किंवा दुसरं कोणतेही सांडगे वगैरे करू शकता. जे आपले हेचं असतं बघा तिखट सांडगे वगैरे, हे तुम्ही त्यावेळेस 4 दिवसामध्ये करू शकता. शेवया करू शकता, पण नियोजन व्यवस्थित करायचं जावं. समजा तुमच्याकडे जागा नाही आहे, तुम्ही रोज एक पदार्थ करालाय, वाळवणीसाठी जागा नाही, तुम्ही रोज एक पदार्थ करालाय, तर ते पदार्थ तुम्हाला वाळवण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळं आपल्याकडे जागा केवढी आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही योग्य ते नियोजन करूनच आपण सगळं व्यवस्थित करायचं. कारण आपण जो पदार्थ करणार आहे तो व्यवस्थित वाळला पण पाहिजे. नाही तर जागा कमी आहे, तुम्ही रोज एक पदार्थ केला तर तुम्हाला तो वाळवणीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ते पदार्थ व्यवस्थित वाळले नाहीत तर अवघड होतं. त्यामुळं शक्यतो कुरडई वगैरे असते ती लवकर करायचं, त्यांना वेळ जास्त जातो. बाकीच्या ह्या सांडगे पापडांना एवढा जास्त वेळ जात नाही. आता शेवया वगैरे तर काय आपण गेलो की करूनच आणतो मशीनमधून, त्यामुळे त्याला तर काय अजिबात वेळ लागत नाही. कुरडई सगळ्यात पहिल्यांदा गव्हाची कुरडई असेल किंवा तांदळाची कुरडई असेल तर ती आधी करायची. त्यानंतरची टीप म्हणजे कसं होतं बघा, वाळवणीचे पदार्थ करताना आपल्याला थोडा गोंधळ होतो. कारण आपण ह्या वर्षी केले की ते पुढल्या वर्षी करत असतो, त्यामुळे लक्षात वगैरे राहत नाही प्रमाण. तर सगळ्यांनाच होतं. खूप अशा बायका असतात की त्यांना म्हणजे अनुभव आहे, वयस्कर आहेत, तर त्यांना सुद्धा गोंधळल्यावानी होतं. त्यामुळे काय करायचं, तर आपण पदार्थ बनवत असताना एका डायरीमध्ये त्याचं प्रमाण व्यवस्थित लिहून ठेवायचं. म्हणजे ती डायरी आपण पुढल्या वर्षी काढली की आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येतं आणि आपला पदार्थ बिघडणार पण नाही आणि आपला पण गोंधळ होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रमाण सगळं लिहून ठेवायचं. सगळ्या कुरडई असेल, पापड असेल, याचं चटणी असेल किंवा आपला जो मसाला असेल त्याचं प्रमाण व्यवस्थित लिहून ठेवूनच आपण सगळं करायचं, म्हणजे आपला गोंधळ कुठलाही होणार नाही. माझा सांडगं करण्याचा अनुभव मी तुम्हाला सांगते. लग्नाच्या आधी आई आमची कामाला जायची आणि शेजारच्या ताई होते, त्यांनी पोह्याचे पापड केलेले. ते पोह्याचे पापड खाऊन पोह्याचे चकल्या केल्या आणि खूप छान झालेले. त्यामुळे मी पण म्हटलं आपण पण करायचं. मग त्यांनी काय केलेलं, पोहे आणून भिजवून ते मळून त्यात पापडखार, जिरं आणि हे घालून मीठ घालून त्यांनी चकल्या केलेल्या होत्या, छान झाल्या होत्या. मला पण हौस, कारण की आपण ज्यावेळी नवीन असतो बघा, कोणतर काय ते केले की आपल्याला पण वाटतं काय तर करावं आणि आपण असं केलं तर आई आपल्याला म्हणजे थोडं कौतुक करेल, कोणतरी कौतुक करायला की बरं वाटतं. म्हणून मी पण आणला आणि भिजत घातले पोहे. पण त्या पोह्यात पाणी एवढं, पोह्यातलं पाणी काढायचं लक्षात नाही. पोह्यात पाणी एवढं झालं की खूपच पोहे असे म्हणजे एकदम गिच्च झाले आणि त्याचे पापड कायच होईना, साधे कांदे पोहे सुद्धा होईना त्याचे. मग मी काय केलं, ते पाणी सगळं काढलं परत आणि 1 किलो पोहे भिजत घातलेले, परत आणि अर्धा किलो आम्ही त्यात घातले, तरी सुद्धा ते व्यवस्थित होईना. शेवटी बटाटा उकडला, तो घातला, तरी सुद्धा व्यवस्थित होईना. कसं तर मग असं थापून तेवढ्याचे मी असं पापड केले, पण ते अजिबात काही चांगले झाले नाही. तर असं बिघडू शकतं, लक्षात ठेवा. आणि आपल्याला दुसऱ्याने काही केलं की आपल्याला पण वाटतं आपण पण करावं, पण शक्यतो त्याची व्यवस्थित माहिती काढून. पोह्याचे पापड तर सोपेच होते, ते म्हणजे भिजवायचं, त्यात मीठ, जिरं बारीक करून, हळद म्हणतो पापडखार घालून ते मळायचं होतं. आपण जसं पीठ मळतो तसं मळायचं होतं आणि मळून ते आपण चकल्या पाडायच्या होत्या. ते सोपंच होतं, पण ते पहिल्यांदा असल्यामुळे मी गडबडीत सोपंच आहे म्हटलं आणि मी पण घातलं आणि ते पोहे भिजत घालून मी दुसरे कामं करूच पण ते पोहे पाक गिच्च होऊन गेले. त्यामुळे ते सगळंच बिघडले. त्यामुळे करत असताना कुठली पण गोष्ट डोकं शांत ठेवून आणि व्यवस्थित त्याचं प्रमाण वगैरे कसं करायचं, काय करायचं ते बघताना आपल्याला सगळं सोपं वाटत असतं. ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला कळतं. मग नंतर माझ्या लक्षात आलं, 1-2 वर्ष गेल्या, म्हणलं आपण हे दळून आणलं तर पोहे. मग मी काय करायला, तर पोहे मग दळून आणले. ते त्यांनाच मी परत शिकवलं की आपण असं पण करू शकतो. त्या म्हणलं भारी डोकं चालवलेस तू म्हणून. म्हणजे मी काय केलं, ते मळत नव्हते मी, जास्त मळायला लागायचं, नाही मळला असं गरम पाण्यात तर कंडके पडायचे त्यात. मी काय केलं, पोहे दळून आणले
आणि कोमट पाणी करायचं आणि शिजवायचं आणि त्याच्या कुरगुड्या पाडल्या मम्मी. खूप छान होतात पोह्याच्या कुरगुड्या, करून बघा तुम्ही. नंतर त्या पलीकडच्या ताईच म्हणाल्या माझ्यापेक्षा तुला डोकं चांगलं चालू. तर असं पण होतं सांडगे पापड करताना, त्यामुळं लक्ष देऊन व्यवस्थित डोकं शांत ठेवून करा. आणि आजच्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं राहून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा.